नमस्कार मंडळी, माझ्या मिस योगिता या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने श्रीखंड कसा बनवायचा हे आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर चला मग करूया आपण आपल्या रेसिपीला सुरुवात। इथे मी एका पातेल्यामध्ये साधारण 1 लिटर असं घट्टसर असं दही घेतलेलं आहे। आता मी याला एका सुती कापडामध्ये काढून घेणार आहे। या दह्यामधलं पाणी आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे। त्यासाठी आपण या कापडाला असं बांधून घ्यायचं आहे आणि उंच अशा जागी त्याला टांगून ठेवायचं आहे। साधारण 3 ते 4 तासासाठी या दह्याला असं टांगून ठेवायचं। आता हे दह्यापासून रिमूव्ह झालेलं पाणी आहे, याला आपण टाकून न देता याचा आपण चांगला रियूज करू शकतो। जसं की कणिक मळण्यासाठी, कढीसाठी किंवा भाजीमध्ये याचा आपण वापर करू शकतो। यामध्ये भरपूर अशा प्रमाणात आपल्याला प्रोटीन मिळते, त्यामुळे आपण हे पाणी टाकून न देता याचा आपण चांगल्या प्रकारे यूज करू शकतो। आता तुम्ही बघू शकता दह्यामधलं पाणी पूर्णपणे निथळून गेलेलं आहे आणि आता इथे छान असा चक्का तयार झालेला आहे। बघू शकता, हे बघा छान असं घट्टसर असं चक्का आपल्या इथे तयार झालेला आहे। श्रीखंड बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण तयार केलेला 1 वाटी चक्का, 1 वाटी पिठी साखर, वेलची पूड आणि ड्रायफ्रूटचे काप। आता आपला जो तयार चक्का आहे त्याला आपण असं चाळणीमध्ये काढून घेऊया आणि चाळणीच्या सहाय्याने त्याला आपण छान असं चाळून घेऊया, जेणेकरून त्यामध्ये कुठलाही लम्स, कुठलीही गुठली राहणार नाही आणि आपल्याला आपला श्रीखंड एकदम असा प्लेन छान असा मिळेल। हे बघा, चाळणीच्या साहाय्याने मी असं चक्का पूर्णपणे चाळून घेतलेला आहे। मी इथे गरम दुधामध्ये साधारण 10 ते 12 केसरच्या काड्या मिक्स करून हे दूध मी तयार करून ठेवलेलं होतं। आता ते छान मिक्स झालेलं आहे। आता मी आपल्या श्रीखंडमध्ये साधारण 1 वाटी पिठी साखर घालत आहे। तशी तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार घालू शकता, पण जर अंदाज सांगायचा झाला तर 1 वाटी चक्का निघाला असेल तर 1 वाटीच पिठी साखर वापरा। हा एक परफेक्ट मेजरमेंट आहे। त्यानंतर आपण तयार केलेलं केसर दूध घालूया आणि चिमूटभर वेलची पावडर घालूया आणि आता सर्व छान असं एकजीव करून घेऊ। सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता, मी आता इथे सर्व छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता इथे आपण छान असं ड्रायफ्रूट्स गार्निश करून घेऊया आणि आता छान हे असं मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे आपण घरच्या घरी साध्या आणि सोप्या पद्धतीने तयार केलेलं हे श्रीखंड तयार आहे। बघू शकता, तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी नक्कीच ट्राय करून बघा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।